धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्न समारंभाचं रूपांतर थेट रक्तरंजित रणांगणात झाले। विजयगिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर गुजरातमधील सोनगढ येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला चढवत तिघांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेला आहे। धमक्यांपासून थेट खुनापर्यंत विकृत मानसिकतेचा कळस या लग्नाला सुरुवात होण्याआधीच दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी सोनगढ येथील काही संशयितांनी सोशल मीडिया व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून उघड धमक्या दिल्या होत्या। तुम्ही लग्न कसे करता ते आम्ही पाहतोच अशी उर्मट आणि उघड इशाऱ्यांनी वातावरण अधिक तापले होते। लग्न समारंभात धारदार चाकूंनी हल्ला, पाहुण्यांवर थेट मृत्यूचा मारा। आज लग्न समारंभ सुरू असताना सोनगढतील संशयित आरोपींचा टोळकाच धारदार शस्त्र घेऊन घटनास्थळी घुसला। त्यांनी थेट लग्नात विघ्न घालत पाहुण्यांशी वाद घातला आणि क्षणार्धात तलवारी, चाकू आणि तीक्ष्ण हत्यारांनी अंधाधुंद हल्ला चढवला। या रक्तरंजित हल्ल्यात सुरेश तुपडूगिरी गोसावी, साहिल सुरेश गिरी गोसावी, देवा रवींद्र पवार यांच्यावर निर्दयीपणे वार करण्यात आले। रक्ताच्या थरोड्यात पडलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्या तिघांनी प्राण सोडले। पंकज अशोक गिर गोसावी, सागर मोजगिर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। आनंदाचं रूपांतर शोक सभेत, महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा संताप। जिथे मंगलाष्टक घुमायला हवे होते तिथे आता रडण्याचा आवाज घुमत होता। मुलीच्या लग्नात मृत्यूचं सावट पसरल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला। महिलांनी रुग्णालयात आक्रोश करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। आमच्या लेकरांना मारणाऱ्यांना फाशी द्या अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांसह धुळे जिल्हा पोलीस उप अधीक्षक संजय बाभळे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। तसेच साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचं सांत्वन केलं। संपूर्ण जिल्ह्यात संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह। उघड धमक्या दिल्यानंतरही सुरक्षा का देण्यात आली नाही? आरोपी इतक्या सहज शस्त्रांसह लग्नात कसे घुसले? पिंपळनेरमध्ये घडलेली ही घटना केवळ 3 व्यक्तींचा मृत्यू नाही तर कायदा सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे। लग्नाच्या मंडपात रक्त सांडणाऱ्या या नराधमांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी संतप्त मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून होत आहे। MDTV न्यूज साठी परिसर वार्ताहर विलास जाधव, पिंपळनेर। दादा 3 जीवन लग्न केला रे आम्हाला भांडायचा काही विषयच नव्हता। प्लॅन वाईज आले आणि प्लॅन वाईज येऊन आज 3 लोक, माझ्या पुतण्या बी मेला, माझा भाऊ बी मेला आणि ते देवेंद्र पवार, त्याचा काही संबंध नाहीये। साखरपुड्याला आलेला पोरगा सोडवायला गेला, त्याला आपल्या जवळचेच होते। ताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करत नाही, हे बघा, मी आजपर्यंत समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रभर भांडतो। आज